नमस्कार. आजच्या नमस्कार. मी रवी वाघ, PJ मेडिकल कॉलेजमध्ये मी सर्व्हिसला आहे आणि ब्लाइंड क्रिकेटचा पण प्रेसिडेंट आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, तर आज आपण या ठिकाणी डॉक्टर हेलन केलर यांच्या 147व्या जयंतीसाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. तर डॉक्टर हेलन केलर हे नाव सगळ्या जगाला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु आज त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांच्याविषयी आपल्याला थोडी माहिती सांगणं गरजेचं आहे. त्यांचा जन्म 27 जून 1880 साली अलाबामा जिल्ह्यातील अलाबामा गावातील तुस्कुंबया, अमेरिकेतील ह्या गावी जन्म झाला आणि 1882 मध्ये म्हणजे 19व्या महिन्यातच त्यांना मेंदूज्वर झाला, मेंजायटिस असं आम्ही आमच्या डॉक्टरी भाषेत म्हणतो. तर त्यामुळे त्या दृष्टी पण त्यांची गेली आणि कानाने सुद्धा त्यांना हे आलं आणि बधिरत्व आणि मुकबधीर असं सगळ्या तिन्ही बाजूंनी त्यांना त्या ग्रासल्या गेल्या. सुरुवातीला त्यामुळे त्यांना त्यांची भाषा त्यांना काही व्यक्त करता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. त्यामुळे त्या घरामध्ये थोड्याशा चिडचिड्या असायच्या, चिडचिडा स्वभाव त्यांचा झाला होता. घरामध्ये त्या वस्तू वगैरे फेकायच्या. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक क्षण असा आला, 3 मार्च 1887 मध्ये, ज्या आता आमच्या ताईंनी सांगितलं, ॲनी सुलाविन या शिक्षिका त्यांना लाभल्या आणि त्या लाभलेल्या असताना एक दिवस त्यांनी विहिरीचा जो पंप असतो तो चालू केला त्यांच्या शिक्षिकेने आणि त्यांचा हात पाण्यासमोर धरला आणि एका हातावर वॉटर हा शब्द त्यांनी लिहिला. त्यामुळे डॉक्टर हेलन केलर यांना कळलं की प्रत्येक शब्दाला नाव असतं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म झाला. त्यांच्या हृदयाचा खऱ्या अर्थाने जन्म झाल्यासारखा त्यांच्या जीवनातली एक महत्त्वाची घटना होती. आणि त्यामुळेच मग त्या पुढे बोस्टनमधील जे पार्किन्सन विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या शिकायला गेल्या आणि 1904 मध्ये त्यांनी रॅडक्लिफ या विद्यापीठातून आपली BA ची पदवी मिळवली आणि ह्या पहिली व्यक्ती आहे, हेलन केलर या पहिली महिला व्यक्ती, दृष्टीहीन व्यक्ती आहे की ज्यांनी पहिली डिग्री मिळवली ग्रॅज्युएशनची. सध्या जे रॅडक्लिफ विद्यापीठ आहे ते हॉर्वर्ड विद्यापीठ आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर अशा पद्धतीने आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या एक लेखिका होत्या, समाजसेविका होत्या, तसंच व्याख्याता सुद्धा होत्या. त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचं आत्मचरित्र, द स्टोरी ऑफ माय लाईफ असं त्यांनी एक आपलं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एकंदरीत 12 पुस्तकं सुद्धा त्याच्याबरोबर त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अंधत्व आणि हे सगळं आल्यानंतर सुद्धा त्या काही डगमगल्या नाही. त्यांनी हाताच्या स्पर्शाने आणि ओठांच्या हालचाली आणि गळ्याला हात लावून लोकांची जे लिप रिडिंग आणि ह्याच्या हालचाली होत्या त्याच्यावरनं त्यांनी सगळं हे करायला, शब्द आणि हे करायला म्हणजे समजायची आपली भाषा काय आहे ते त्या शिकल्या. त्यानंतर त्या समाजासाठी सुद्धा त्यांनी अमेरिकन ब्लाइंड असोसिएशनची तिकडं स्थापना केली. त्याच्यासाठी बराच निधी मिळवला दृष्टीहीन लोकांसाठी, असं त्यांनी बरंच काम केलं. त्यानंतर त्यांनी जवळजवळ व्याख्यानासाठी 35 देशांची भ्रमंती केली. त्यामध्ये भारतात सुद्धा त्या आल्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये त्या आल्या होत्या आणि दृष्टीहीन लोक आणि सर्व अपंगांसाठी त्यांनी काम केलं. त्याप्रमाणे त्यांनी महिलांना, अमेरिकेतील महिलांना मतदानाचा अधिकार हा त्यांनी मिळवून दिलेला आहे. कामगारांच्या चळवळीसाठी सुद्धा त्यांनी बरंचसं काम केलंय. तसेच महायुद्धामध्ये जे दृष्टीहीन लोक झाले त्यासाठी सुद्धा त्यांनी बरंच मदत करून त्यांना धीर दिलेला आहे.
अशा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यावेळेसचे पंतप्रधान 1964 मध्ये डी जॉन्सन यांनी दी प्रेसिडेन्शियल ऑफ मिडल ऑफ दी फ्रीडम हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलंय. अशा प्रकारे जीवनामध्ये हे तिन्ही अपंगत्व आलेलं असताना सुद्धा जीवनावर मात करून अंधारातून प्रकाशाकडे नेले. ते स्वतः तर गेल्या पण संपूर्ण जगाला त्यांनी प्रकाशमय केले. त्यामुळेच आज आपण त्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये ऐकतो. अशा या थोर विदुषीचा अंत 1 जून 1968 रोजी रात्री झोपेत असताना त्यांचा अंत झाला. तर त्यांना माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.